आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॅडा, मला खूप भूक लागली आहे. ठीक आहे मग. चल ना जेवायला जाऊया. आंटी, तू पण चल ना जेवायला. तसं तुला घरी जायचंय ना, त्यामुळे काही टेन्शन नाही. नाही, मला जावं लागेल घरी लवकर. असं काय करतेस? मी म्हणते म्हणून तू येणार नाही. दादा, सांग ना तू वृंदा आंटीला. थांबा ना तुम्ही, जाऊया आपण. अहो नाही, मला उशीर होईल घरी जायला. मग मी सोडतो घरी. म्हणजे ती म्हणते एवढं तर मग जाऊया जेवायला. वृंदा आंटी, चल ना. तू आलीस तर मला बरं वाटेल. बरं ठीक आहे, जाऊया. चला, फोन. चल. दादा, मला बलून हवाय. एक मिनिट. कुठला रंग हवाय? ब्ल्यू. किती दादा? नीट पकडा. थँक्यू. तुम्ही मगाशी असं म्हणालात की आमच्या घरातून जायची इच्छा नव्हती तुमची. मग का गेलात तुम्ही? शमिका, 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 पळू नकोस. अरे लागेल, ऐक. दादा, आपण फोटो काढूया ना. शमिका, मगाशी काढला ना एक सेल्फी. दादा, पण आपण तिघांचा फोटो नाही काढला. आपण छान गार्डन मध्ये आलोय. चल ना, काढूया फोटो. चल, तिथे बसून काढूया फोटो. चल चल चल. ठीक आहे, काढूया. ठीक आहे. इथे काढूया. हा, इथे काढूया. एक्सक्यूज मी, फोटो काढा ना आमचा. बसा बसा. दादा, खांद्यावर हात ठेव. दादा, आपण आहे ना हा फुगा सोडायचा पण एक व्हिडिओ घेऊया. व्हिडिओ घ्या. रेडी?
आला बाई आबा, यम येऊन गेला बाई. आता परत परत येणार म्हणाला, चला चला म्हणायला. 9 दिवस राहिले ग. आता हे कधी ना कधीतरी होणारच होतं ना. पण ठीक आहे, शांत व्हा तुम्ही. 9 दिवस आहेत आपल्या हातात. तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्या. आता कुठल्या इच्छा राहिल्या असतील? माझी तर एकच इच्छा आहे ना बाई, वृद्धाचं आणि वकील साहेबांचं लग्न व्हावं. तेवढीच इच्छा आहे बाई माझी. हा, पण ती सोडून पर्सनली काही इच्छा असतील ना तुमच्या? अगं आता त्या इच्छा पूर्ण होणं माझ्या हातात आहे का? हे खरंच आहे. ऐका ना, मी इंटरनेटवर वाचलं होतं, ही अशी मरणाची चाहूल लागली ना की आपल्या इच्छा एका चिठ्ठीत लिहायच्या आणि ती चिठ्ठी तुळशीजवळ ठेवायची. सगळ्या इच्छा पूर्ण होतात. बाई खरं का काय? खरंच होतं असं? ते मला नाही माहित, म्हणजे मी नाही ना करून बघितलं, मी वाचलं फक्त. आता काय खरं काय खोटं हे मला नाही माहित. पण बऱ्याच गोष्टी खऱ्या असतात, काही खोट्या असतात. पण आपण ट्राय करून बघूया. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? खरंच आहे बाई. हा, जा कागद पेन घेऊन ये. जा जा ना बाई, पटकन कागद पेन घेऊन ये. हो हो, कशाला काही करताय? 9 दिवस आहेत अजून. ए फार बोलतीस हा? सॉरी, इथेच देते ना, देते लगेच देते. 9 दिवस राहिलेत बाई. अरे सांगा. वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न व्हावं बाई, लवकरात लवकर. आता दुसरी इच्छा. आता कुठली इच्छा बाई? अहो, तुमची पर्सनल इच्छा ती सांगा, ती लिहित. बाई तसं तर म्हणजे मग माझ्या किती इच्छा होत्या पूर्वी. पण एखादी अशी इच्छा असेल ना जी तुम्हाला वाटतं मनापासून पूर्ण व्हावी, ती सांगा. हा, सांगा सांगा. मनापासून? इकडे दे बाई, इकडे दे. अहो, लिहिते मी. नाही नाही, ती इच्छा तुला वाचता नाही येणार. इकडे अहो, लिहिते. इकडे दे बाई. माझी इच्छा आहे. माझी इच्छा मी लिहिणार बाई. तू जा आता, तुझं काम झालं. जा जा जा. मला लिहायचंय, मला लिहू दे. दोघे भांडले? मग काय, दोघेही ना म्हणजे शमिका कशी हरवली करत भांडतच होते. आता देव जाणे आम्ही गेल्यानंतर काय आता चांगले बोलले असतील की नाही एकमेकांशी. नाही नाही, आपण चांगलाच विचार करूया. आपण विचार करूया की ते दोघे भांडले नसतील. काय त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम असेल ना, तर ते दोघे भांडणार नाही. काय आपण घास तयार करू शकतो, भरवू शकतो, पण खायला तर त्यांनाच लागणार ना. अरे म्हणजे ते एकमेकांसोबत असणं वेगळं आणि नातं तयार करणं वेगळं. ते तर त्यांनाच करावं लागणार आहे. खरं आहे तुमचं. नातं जिद्दीवर टिकतं आणि आता त्या दोघांमध्ये ती जिद्द निर्माण व्हावी हीच अपेक्षा आहे. एकदा का त्या दोघांमध्ये ती जिद्द निर्माण झाली ना, की मग बाबा सुद्धा याला नकार देऊ शकत नाही. बरोबर बोलतेस, पॉइंट आहे.
वृंदा हा बाई आलीस तो? हो म्हणजे तसा थोडा उशीरच झाला. नाही ग, उशीर बिशीर काय नाही झाला. काय म्हणतात मग वकील साहेब, काय म्हणतात? अहो ते तुम्हाला कसं कळलं की मी अजिंक्यांना भेटले? म्हणजे ओवीने सांगितलं ग. ओवी तिने मला फोन केला होता, म्हणाली की दुकानात जाते परस्पर असं म्हणाली, आणि तू घरी येतेस असं म्हणाली. आणि मग वकील साहेब गार्डन मध्ये भेटतात, भेटले तुला असं पण म्हणाली. म्हणून म्हटलं काय म्हणतायत. कुठे काय, शमिका बोलायला देईल तर ना. सारखं आपलं हे करूया ते करूया, धावतच काय होती, पळत होती नुसती. मज्जा मज्जा सुरू होती तिची. तिला खुश बघून अजिंक्य सर पण खूप खुश होते. नाही, खूप दिवसांनी दोघांना निवांतपणा मिळाला असेल. त्र्यंबकेश्वरा, चिठ्ठीत लिहिलं आहेच बाबा मी, पण तरी माझ्या म्हातारीसाठी ही इच्छा पूर्ण कर. दे बाबा यांचं लग्न लावून, सुखाने नांदतील. काय हो, काय असे शांत का झालात? नाही, शांत नाही. तू काय सांगत होतीस? नाही तेच, म्हणजे शमिकाचं आपलं तेच सुरू होतं. उगाच काय घे, मग डॅडा माझा फोटोच काय काढ. आणि अजिंक्य सर पण सगळे लाड पुरवत होते. कुणाचे? म्हणजे ठमीचे ना? हा तसेच आहेत बाई वकील साहेब. बाबा चहा. तू दुपारी घरी नव्हतीस का ग? म्हणजे मी खूप वेळ फोन करत होतो, घरी कोणी फोन उचलला नाही. अहो दुपारी मी, मुक्ता आणि ओवी अशा गार्डन मध्ये गेलो होतो. अच्छा, होय का? तिकडे शमिका आणि अजिंक्य सर भेटले. बाबा माहितीये का तुम्हाला, गार्डन मध्ये शमिका हरवली होती. अजिंक्य सर शमिकाला शोधत होते आणि मी ओवी आणि मुक्ताला. नाही, ओवी आणि मुक्ता आणि माझी अशी चुकामुक झाली. इतका वेळ गेला शमिकाला शोधायला, पण सापडली नंतर ती. आणि या दोघी पण भेटल्या मला. इतका जीवात जीव आला ना शमिकाला बघून. मग काय नाही, त्यानंतर ओवी आणि मुक्ता परस्पर कामाला निघाल्या. मी पण घरीच निघत होते. अहो पण शमिका तिच्या हट्टापुढे कोणाचं काही चालतंय. म्हणायला लागली हीच मज्जा करूया, इथेच खायला जाऊया. मग थांबले थोड्या वेळ. आणि हो, काय तर मॅडमचा आपण एकत्र फोटोच काढूया, मग तेही केलं. बर, ठीक आहे. शमिकाच्या हट्ट्यापुढे काहीच बोलता येत नाही, खरंय. ठीक आहे, ठीक. जा जा, तुझ्या कामाला जा. चहा पिऊन घ्या. हो घेतो. होय हो. वाडे आजोबा, कसा आहेस तू? तुला माझी आठवण येते की नाही? तुला माहितीये, आज आम्ही गार्डन मध्ये गेलेलो. तिथे आम्हाला कोण भेटलं?
वृंदा आंटी, आम्ही तिथे काही धमाल केली. आम्ही आईस्क्रीम खाल्लं, त्याच्यानंतर आम्ही स्लाइड वर खेळलो, फोटोज काढले. कोणाशी बोलतेस? वाड्या आजोबा बरोबर बोलतेय मी. मी वाड्या आजोबांना सांगत होती की आपल्याला वृंदा आंटी भेटलेली गार्डन मध्ये. इकडे ते फोन. मी बोलतो त्यांच्याशी, तुझा दूध घेऊन घेतो पर्यंत. ओके. हा मास्तर, सॉरी, गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. म्हणजे तुम्ही आम्हाला अंतर ठेवायला सांगितलं होतं, पण आमची भेट अगदी योगायोगाने झाली. नाही ते कळलं मला. नाही म्हणूनच पुढचं सांगायला म्हणूनच फोन केला होता. मान्य आहे हे असे काही योगायोग टाळता येणार नाहीत, पण कृपा करून त्याचे काही वेगळे अर्थ लावून घेऊ नका शक्यतो. हा, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की असले योगायोग कितीही जुळून आले तरी हा योग काही जुळून येणार नाही, हे सांगायला फोन केला होता. चल ठेवतो फोन. वृंदाताई पण ना सगळी कामं एकटीच करते. बरंच मदतीलाही बोलवत नाही कोणाला. अगं बाहेर पण तुम्ही कामातच असता ना, म्हणून घरी जरा आराम करा. अगं हो ताई, पण आता तर आपण सगळेच बाहेर होतो ना. मग बरं ठीक आहे, आता आलोय तर आता मदत करू ना. ताई सांग मला काय करायचंय. ओवी राहू दे, मी करेन, राहू दे. मग ताई शमिका काय म्हणाली? हा, आणि अजिंक्य सर पण काय म्हणाले? नाही काही विशेष काही नाही. वृंदाताई, वृंदाताई हे बघ, एका वकिलावर हल्ला झाल्याची बातमी आली आहे. लाईव्ह आहे. काय? बापरे. नमस्कार. आताच हाती आलेल्या बातमीनुसार किर्लोस्कर पार्क ह्या भागात राहणाऱ्या एका वकिलावर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला आहे. एक मिनिट, किर्लोस्कर पार्क म्हणजे अगं अजिंक्य सर राहतात तो एरिया? हो ग, ते तर नसतील ना? बघ जरा बाबा. ताई तू पॅनिक नको होऊस. तू फोन करून विचार ना. फोन कर. कुठे फोन, कुठे तुझा? मला टेन्शन आलंय ग ओवी. नाही ग, फोनच उचलत नाहीयेत ते. तरी मी यांना सांगितलं होतं की नका जाऊ तुम्ही घरी, धोका आहे तिकडे तुमच्या जीवाला. मला तर काही कळतच नाहीये काय करायचं आता. हो तू पॅनिक नको होस ताई. ताई थांब थांब, बघ दुसरा व्हिडिओ सापडलाय. ह्यात नाव सुद्धा आहे, ऍडव्होकेट चांदोरकर. नाही, हे ते वकील नाहीत, हे दुसरेच ते. हा भाग एवढं घाबरले मी. ही सगळी माहिती आधी बघायची ना तू. मला पण खूप टेन्शन आलं ग. बापरे, मला तर तोच दिवस आठवला ज्या दिवशी हल्ला झाला होता. हो, तोही धोका टळला नाहीये नाही अजून. आणि खरं सांगू ताई, अजिंक्य सर ज्या धडाडीचे आहेत ना, ते बघता तर त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो असं वाटतं. खरंच सांगते. ओवी काय बोलतेस तू? दिवे लागणीला असं काही बोलतात का? सॉरी. अगं ताई हो,
पण अजिंक्य सरांविषयी बोलल्यावर तू काय एवढी चिडतेस? मी कुठे चिडले? अगं म्हणजे कोणाही विषयी कशाला आपण उगाच असं काही बोलायचं? हो हो